नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिले अपडेट. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या सक्रिय असणाऱ्या पश्चिम झंझावतीमुळं बरेच बदल दिसून येत आहेत. एक पश्चिमी झंझावत उत्तर पूर्व भारतावरून जात असून दुसरा पश्चिमी झंझावत सौराष्ट्राहून जात आहे. परिणामी मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रावर त्याचे परिणाम दिसून येत आहे. या वाऱ्याच्या प्रणालीमुळं सध्या चक्राकार वाऱ्याची स्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे किसान मान धन योजना. या योजनेअंतर्गत वयाची वर्षे 60 वर्ष ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते. देशभरातील पीएम किसान योजना लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येऊ शकतो. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 2,000 रुपयाचा हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षातून 4 महिन्यात 3 वेळा वर्ग केला जातो. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पाठवावा असे निर्देश या ठिकाणी सहकार मंत्र्यांनी बैठकीदरम्यान मंत्रालयामध्ये दिलेले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. भारतात मध लागवडीला प्रोत्साहन. राष्ट्रीय मधमाशी पालन आणि या ठिकाणी हनी मिशनचा उद्देश लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, मधमाशी पालन पद्धती वाढवणे आणि पीक उत्पादनाची सुधारणासुद्धा या ठिकाणी वाढवणे असं सांगण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानांतर्गत लागवडीला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. गेल्या आठवड्यापासून द्राक्षात पोषक वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षाला गोडी रंग आणि वजन मिळू लागले आहे. त्यामुळे बाजारात द्राक्षाला चांगली मागणी असूनही उठावही होऊ लागला आहे. यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसात बाजारपेठेत द्राक्षाच्या दरात प्रति किलो 4 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या द्राक्षाला दर्जानुसार प्रति 4 किलोस 120 रुपयावरून ते 320 रुपयापर्यंत दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. देशातील अनेक बाजारात आज कापसाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील बाजारात ही सुधारणा झाली होती. कापसाचे भाव क्विंटल मागे अनेक बाजारात 100 ते 200 रुपयाच्या दरम्यान वाढले होते. तसेच यापुढील काळात कापसाचे भाव कापसाची बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून राहतील असं या ठिकाणी अभ्यासकांनी व्यक्त केलेलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. पुणे जिल्ह्यातील चासप, कमवान, कुकडी, डिंबे, भामा, आसडखेड, नीरा, देवघर, गुंजवणी, आरळा, कळमोडी व बोबगाव, रायता, पाटबंधारे प्रकल्प लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र खातेदारांच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाची राखीव शेरे कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.